नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो, तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता आपले सध्या 11 रजिस्टर हे आपल्याला ऑफलाईन ठेवायचे नाहीत। काही ठराविक आपल्याला THRचं असेल, CBचं असेल, त्याच्यानंतर आपली माता बैठक असेल आणि त्याच्यानंतर स्टॉक आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्रेडेशन रजिस्टर अशा पद्धतीने तयार करता। असे रजिस्टर सोडले तर आपल्याला कुठल्या प्रकारचं रजिस्टर आपल्याला ठेवायचं नाही। त्यांनी THRचं देखील सांगितलेलं आहे, त्याच्यामुळे ते देखील आपल्याला ठेवायचं आहे। गरम ताजा आहाराचं ठेवायचं जे आपल्याला क्रमिक 11 रजिस्टर होते तर ते रजिस्टर मात्र आपल्याला ठेवायचे नाही। तर मग आपल्याला पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जेव्हा आपला महिना संपतो आणि 7 तारखेला आपल्याला आपला मासिक अहवाल येतो, तर ते मासिक अहवाल आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये बघा शेवट जर तुम्ही पाहिलं तर त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की आपल्याला ते जे अहवाल आहेत, जे रजिस्टर आहेत आपले, तर ते रजिस्टर आपल्याला डाउनलोड करायचे आहेत। तर ते कसे करायचे तर बघा खाली गेल्यानंतर तुम्हाला इथं बघा मासिक नोंदणी डाउनलोड करा, तर तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आता मी पहिलं माझं डाउनलोड झालेलं आहे, तर मी दुसऱ्या याच्यावर म्हणजे आपल्याला काय करायचं असतं की आपल्याला इथं क्लिक करायचं असतं। क्लिक करायचं आहे, क्लिक केल्यानंतर ते प्रक्रियेमध्ये असतं, त्याच्यानंतर लगेच आपण दुसऱ्या याला क्लिक केलं म्हणजे ते आपलं परत ते देखील आपलं डाउनलोड होऊन जातं। अशा पद्धतीने आपल्याला एक एक बघा ते पण डाउनलोड झालं। अशा पद्धतीने लगेच खालचं पुरुष शालेय शिक्षण याला आपल्याला क्लिक करायचं म्हणजे एक एक तुमचं डाउनलोड हे होत असतं। बघा तुम्ही जर पाहिलं तर किती रजिस्टर आहेत, कौटुंबिक तपशील, अन्न पूरक अन्न साठा, पूरक आहार नोंदीचा साठा, पुरुष शालेय शिक्षण आणि याच्यावर आपण सध्या लसीकरण आणि प्रेग्नन्सी अँड डिलिव्हरी हे रजिस्टर आपले डाउनलोड होत नाहीत। हे सोडले की बाकीचे सगळे रजिस्टर हे डाउनलोड होतात। आता याच्यावर काम सुरू आहे, त्याच्यामुळे ते देखील लवकरात लवकर डाउनलोड होतील, पण हे शेवटचे सगळे डाउनलोड होत आहेत। फक्त आपल्याला प्रश्न येतोय तो म्हणजे 2 रजिस्टरांचा आपला प्रेग्नन्सी आणि लसीकरण जे 2 रजिस्टर आहेत तर हे आपले सध्या डाउनलोड होत नाहीत, पण याच्यावर लवकरच काम हे सुरू आहे, त्याच्यामुळे हे देखील लवकरच डाउनलोड होतील। तर हे सगळे जे आपल्या आहे ते डाउनलोड होऊन जातात। आता हे डाउनलोड झालेले आपल्याला कुठं बघायचे, आता बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। क्लिक केलं म्हणजे तुमचं डाउनलोड हे होत असतं। बघा याच्यावर क्लिक, हे बघा फाईल डाउनलोड सक्सेसफुली, म्हणजे तुमची जी फाईल आहे ती जी डाउनलोड झाली त्याच्यावर परत क्लिक करायचं एकदा, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर ते डाउनलोड होत असतं। आता प्रत्येक ठिकाणी आता हे डाउनलोड झालेले आहे तर याच्यावर आपल्याला पुन्हा एकदा क्लिक करत जायचं आहे म्हणजे ते तुमचे डाउनलोड होतात। बघा तिथं मी क्लिक करते, अशा पद्धतीने माझे जेवढे आहेत तेवढे मी एक एक डाउनलोड करून घेते आणि डाउनलोड केल्यानंतर ते कुठं बघायचे आपल्याला ते पण दाखवते। आता पुरुष शालेय शिक्षण अशा पद्धतीने एक एक हे सगळे डाउनलोड करून घ्यायचे म्हणजे आपण जे महिनाभरात काम केलेलं आहे तर सगळं आपल्याला इथं दिसतं। फक्त हे 2 रजिस्टरांचा अपवाद आहेत, तर ते सोडून आपले सगळे रजिस्टर हे डाउनलोड होतात। बघा आता हे देखील डाउनलोड झालेलं आहे, शेवटचं देखील लवकरच होणार वजनाचं। तर बघा अशा पद्धतीने हे देखील डाउनलोड होणार। याच्यासाठी आपल्याला बॅक जावं लागेल, बॅक गेल्यानंतर कारण ते प्रोसेसमध्ये आहे, शेवटचं जे आहे तर ही प्रोसेसमध्ये आहे, पण हे 100% डाउनलोड होणार। पण हे 2 सध्या याच्यावर काम सुरू आहे, याच्यामध्ये अडचण असल्यामुळे हे डाउनलोड होत नाही। बॅक जाऊन जर आपण पाहिलं तर आपल्याला ते डाउनलोड दिसेल। बघा शेवटचं जर तुम्ही पाहिलं, बॅक जाऊन पाहिलं तर ते डाउनलोड झालेलं आहे आणि त्याला जर आपण हे केलं तर ते आपल्या याच्यामध्ये येऊन जाईल। तर बघा अशा पद्धतीने 2 रजिस्टर सोडून सगळे रजिस्टर आपले हे डाउनलोड झाले। त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्याकडे रजिस्टर आता आपण लिहत नाही तर ह्या पद्धतीने डाउनलोड करून आपण सगळी माहिती ही बघू शकतो। आता तुम्हाला ही माहिती कुठं बघायची याच्यासाठी आपल्याला आता बाहेर यावं लागेल। आता मधलं बटन जरी तुम्ही दाबलं तरी चालेल आणि आपल्या स्क्रीनवर जायचं आपल्या मोबाईलच्या आणि त्याच्यात आपल्याला माय फाईल ही जो ऑप्शन आहे ते याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे, माय फाईलमध्ये जायचं आहे। माय फाईलला क्लिक केलं काही तर तुमच्यासमोर डाउनलोड, बघा हे डाउनलोड जो शब्द आहे डाउनलोड, ती याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं। याच्यामध्ये तुम्हाला सगळं जे डाउनलोड केलेलं आहे त्या सगळ्या फाईली ह्या दिसतात। तुमची कुठली PDF असेल तर कुठले सगळं आपण जे असतं ते इथं आपण बघू शकतो आणि इथून तुम्ही डिलीट देखील करू शकता। आता बघा आता तुम्ही जर एक एक बघायला गेला तर सगळे जे रजिस्टर जेवढे डाउनलोड झाले तर ते सगळे आपल्याला एक एक दिसणार आहेत। बघा इथं ग्रोथ रेकॉर्ड म्हणजे ग्रेडेशनचं रजिस्टर, रेफरल म्हणजे संदर्भ सेवेचा आहे, होम विजिट गृहभेटीचा आहे, प्रीस्कूल एज्युकेशन म्हणजे पुरुष शालेय शिक्षण, सप्लिमेंटरी फूड म्हणजे पूरक आहाराचा आहे, त्याच्यानंतर स्टॉकचा आहे, बघा फॅमिली डिटेलचा आहे, स्टॉकचा आहे। सगळे रजिस्टर जेवढे आपण डाउनलोड केले सगळे रजिस्टर हे आपले आहेत। मग आता आपल्याला याच्यावरच क्लिक करायचं आहे आणि आपल्याला बघून घ्यायचं आहे। आता आपण सगळ्यात पहिले ग्रोथ रेकॉर्ड याच्यावर आपण क्लिक करू। याच्यावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर
जस्ट वनवर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुमच्यासमोर सगळं म्हणजे जेवढं ग्रेडेशन आपलं सगळ्या लाभार्थ्यांचं आहे तर सगळ्या लाभार्थ्यांचा डाटा आपल्याकडे या पद्धतीने उपलब्ध होतो. तो आपण या पद्धतीने बघू शकतो. बघा जर तुम्ही पाहिलं कॅटेगरीनुसार आपल्याला मंथली जो रिपोर्ट आहे बघा इथं जर तुम्ही पाहिलं तर मी 2026ची समरी म्हणजे एकूण जे आपल्याला काढलेलं असतं कॅटेगरीनुसार बघा एकूण मुलं देखील आहेत. तर 0 ते 1 जसा आपण अहवाल भरतो त्याच पद्धतीने बघा 0 ते 1चं पण रिपोर्ट इथं आलेला आहे. त्याच्यानंतर म्हणजे ही मुलं सर्वेनुसार मुलं त्याच्यानंतर वजन घेतलेली म्हणजे अशा पद्धतीने ज्या पद्धतीने आपण रिपोर्ट भरतो त्या पद्धतीने आपल्याला हे सगळं आपण ह्या पद्धतीने बघू शकतो. बघा नॉर्मल मुलं किती आहेत. त्याच्यानंतर बघा इथं जर तुम्ही पाहिलं MUWची मुलं सापडतील, SUWची मुलं सापडतील. बघा इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचं जे आपल्याला ग्रेडेशन आहे याच्या स्टंटिंग म्हणजे हे उंचीनुसारचं आहे म्हणजे बुटका नॉर्मल तर ह्या पद्धतीचं आपण बघू शकतो. बघा तर इथं SM मध्ये आलेले मुलं 3 आहेत ही दिसेल आपल्याला. SM मध्ये 0 आहे म्हणजे आपल्याला तिघी प्रकारचं बघा आता हे स्टंटिंग आहे म्हणजे हे तुमचं बुटकेपणाचं प्रमाण हे ग्रेडेशन आपल्याला सांगेल. त्याच्यानंतर अंडरवेट तर हे आपल्याला वजनानुसार SUW MUW आणि नॉर्मल हे ग्रेडेशन आपल्याला इथं सांगेल. तर बघा तुमची मुलं कशा पद्धतीने बघू शकता तुम्ही. तर बघा SUWचा बालक 1 आहे माझ्याकडे तर तो लगेच दिसतोय आपल्याला स्क्रीनवर. आणि त्याच्यानंतर वेस्टिंग म्हणजे सॅम मॅमची बालकं तिघी प्रकारचे जे ग्रेडेशन आहे ते इथं आपल्याला दिसणार आहे. तर बघा एकूण नॉर्मलचे इथं मुलं आहेत, मॅमची मुलं नाहीत, सॅमचा 1 लाभार्थी आहे, टोटलमध्ये 1 आहे. तर अशा पद्धतीने आणि हे सगळं ग्रेडेशन जे आहे ते आपले 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांचंच आपल्याला ह्या मॉड्यूलमध्ये दिसणार. ओव्हरवेटचं पण तुम्ही शेवट बघू शकता, ओव्हरवेटला नाही. मग अशा पद्धतीने पोषण म्हणजे आपल्याला प्रोत्साहन भत्ता देखील मिळणार की नाही हे देखील तुम्ही याच्यावरनं ठरवू शकता ग्रेडेशनच्या याच्यानुसार. म्हणजे तुम्ही सगळं जी समरी आहे जी आपण मासिक अहवालात देतो ते सगळं आपल्याला 7 तारखेनंतर आपल्या पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये अशा पद्धतीने मेजरमेंटनुसार येतं. म्हणजे सर्वेनुसार बालकं आहेत कॅटेगरीनुसार पण येऊन जातात आणि त्याच्यानंतर इथं तिघी प्रकारचं ग्रेडेशन जे आहे ते बालकांचं निघतं. पहिलं बालकांचं उंचीनुसारचं जे ग्रेडेशन आहे ते येऊन जातं उंच बुटकानुसार, त्याच्यानंतर SUW MUWचं आणि त्याच्यानंतर सॅम मॅमचं अशा प्रकारचे या श्रेण्या येतात. आणि त्याच्यानंतर प्रत्येक बालकाचे एक बालकाचं देखील आपण त्याची जन्मतारीख म्हणजे तुम्हाला काही भाव असेल तर तुम्ही इथं स्क्रीनशॉट देखील काढू शकता. हे बघा आईच्या नावासकट इथं सगळी माहिती येते. बालकाचं नाव देखील तुम्ही बघू शकता. आता इथं डिटेल्समध्ये बालकाचं नाव आहे आणि त्याच्यानंतर त्याची कुठल्या कॅटेगरीत आहे बालक ते आईचं नावसुद्धा येऊन जातं. त्याच्यानंतर बालकाची जन्मतारीख, लिंग देखील इथं बघू शकतो, कॅटेगरीसुद्धा येऊन जाते. त्या बालकाचं वजन, बालकाची उंची, त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तारखेला वजन घेतलं ते देखील येतं. आणि इथं त्या बालकाच्या श्रेण्या स्पष्ट म्हणजे आपल्याला वर समरी आहे म्हणजे गोषवारा होता आणि खाली एक बालकाचं याच्यानुसार आपण सगळ्या श्रेण्या ह्या बघू शकतो. आता ह्या वयोगटानुसार या सगळ्या श्रेण्या येत असतात. बघा इथं तुम्हाला दिलेलं आहे 6 महिने तर 3 म्हणजे ज्या ज्या याच्यानुसार आहे तर त्यानुसार बालकांच्या सगळी टोटल जेवढी बालकं आहेत तर तेवढ्या सगळ्या बालकांचं अशा पद्धतीने तुम्ही जे ग्रेडेशन आहे ते बालकांच्या नावासहित आणि त्याच्या याच्यानुसार तुम्ही बघू शकता. जन्मतारखेपासून त्याच्या आईच्या नावापासून तर त्याच्या लिंगापासून तर कॅटेगरीपासून तो वजन, उंची आणि त्याची श्रेणी तर या सगळ्या पद्धत म्हणजे जे ग्रेडेशनचं आहे तर सगळं जे मॉड्यूल आहे जे रजिस्टर आहे याच्यामध्ये उपलब्ध आहे. तर अशा पद्धतीने पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर आता आपल्याला तुम्ही याचे देखील स्क्रीनशॉट जर काढले तर तुम्हाला सगळी माहिती ही मिळू शकते त्याच्यामुळे. आणि हे मागचं देखील आपण ओपन करून बघू शकतो त्याच्यामुळे काही टेन्शन 1 वर्षाच्या आतील देखील आपण याचं बघू शकतो. इथं अगदी आरामात गोषवारा देखील निघून जातो. अशा पद्धतीने आपण एक मॉड्यूल जे आहे स्टॉकचं असेल, पुरुषाला शिक्षणाचं असेल तर अशा पद्धतीने डाउनलोड करून घ्या आधी आणि डाउनलोड केल्यानंतर बघू शकता. फक्त 2 रजिस्टरांचा अजूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही परंतु तो देखील लवकरच होईल अशी आशा आहे. त्याच्यानंतर ते तुम्ही डाउनलोड करू शकता. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एवढंच सांगायचं होतं ताईंनो आपल्याकडे ऑफलाईन रजिस्टर नाही तर ऑनलाईन रजिस्टर आपण डाउनलोड करून अशा पद्धतीने बघू शकतो. आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. धन्यवाद.